वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असून महसूल विभागाचे मात्र यांच्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। पांझरेला आलेला पूर आणि आता पाणी ओसरत असल्याने पांझरा नदी पात्रात पुन्हा एकदा वाळू माफियांनी आपापले बस्तान बसविले असून वाळू उकरणे सुरूच ठेवले आहे। हीच वाळू चोरून न्यायची आणि बाहेर चढ्या भावाने विकायची, यातून आर्थिक स्वार्थ साधायचा हा उद्योग बिनबोभाटपणे सुरू आहे। अर्थात महसूल विभागाने तात्काळ संबंधित वाळू माफियांविरुद्ध कठोर स्वरूपाच्या कारवाईची भूमिका स्वीकारावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। शिरपूर तालुक्यातील जळोद गावानजीक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एक पूल उभारण्यात आला आहे। इस्टिमेटनुसार पूलची किंमत जादा दाखविण्यात आली असून MB रेकॉर्डप्रमाणे प्रत्यक्षात मात्र पूलचं काम करण्यात आलेलं नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाचा पूल उभारण्यात आला असून भविष्यात धोकेदायक घटना घडण्याची सर्वाधिक शक्यता आहे। माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही सोशल वर्कर्सला माहिती पुरविली जात नाही, याचाच अर्थ यात गौडबंगाल झाल्याचं स्पष्ट होत आहे। या पूल बांधकामाची नाशिक दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करावी, चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत समाजवादी पार्टीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे। गुलाम कुरेशी यांच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या आंदोलनात इतरही सहभागी झाले आहे। शिरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। शिरपूर तालुक्यातील जळोद पुलाचे चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। शिरपूर गावालगत असलेल्या जळोद पुलाची चौकशी झालीच पाहिजे। सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूरच्या भ्रष्ट अधिकारीची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। गुलाम मोहम्मद कुरेशी, अध्यक्ष समाजवादी पार्टी वाहतूक सभा। समाजवादी पार्टीच्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांच्या समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन छेडलेले आहे। कारण सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर तालुका जळोद गावालगत जे सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागातर्फे जे पुले बांधण्यात आले होते त्याच्यामध्ये सरासर भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। ज्याची माहितीच्या अधिकारावर आम्ही वेळोवेळी माहिती मागितली, परंतु 6 महिने उलटून सुद्धा आजपर्यंत आम्हाला एकही माहिती मिळालेली नाही। त्याची चौकशी दक्षता व गुण नियंत्रण विभाग नाशिकतर्फे झाली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये एक फार मोठा गौडबंगाल झालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक अर्ज केला होता आणि एक मागणी आमची होती की त्याच्यामध्ये चौकशी अधिकारी नेमला पाहिजे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंतातर्फे असा चौकशी अधिकारी नेमण्यात आला की कार्यकारी अभियंत्याची चौकशी या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता करत आहेत। तर हे कसं काय? हा सरासर भोंगळ कारभार होत आहे। जर आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला नाही आणि आमचे प्रश्न जेपर्यंत मार्गी लागत नाही तेव्हापर्यंत आमचा हा धरणे आंदोलन सुरू राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।